आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए ठमे, हे कुठेच बाई? आ ठमे, या वयात आंधळी कशी बाई करते? हो ना, पण चांगलं आहे ना. लपली का काय? रस्त्यावर जाऊ नको बाई, गाड्या असतात ग राजा. आ सापडत नाही बाई मला, केव्हाची शोधते ग तुला? आहे का? सापडली का? सापडली का? सापडली नाही, इकडे नाही का? काय चाललंय बघा. हो बघतोय. कुठे शोधू आता हिला? इकडे गेली असेल बहुतेक. ठमे, कुठे गेली? वर पकडते. अरे पकडली पकडली. कार्टे, हा आता तुझ्यावर राज्य आहे, तुझ्यावर राज्य. काही काय चाललंय ताई, काय चाललंय? मास्तर, आमच्या खेळामध्ये असं मध्येच यायचं नाही. असं आलं तर तुमच्यावर राज्य बाई, मध्येच नाही यायचं. अशांत ताई, इथे रस्त्यावर कुठे आंधळी कोशिंबीर खेळताय तुम्ही? हे बघा. बाई हं? रस्त्यावर आले मी. हो, अर्धा तास झाला त्या कमीला शोधतीये, सापडतच नाही बाई मला. तीच घेऊन आली बहुतेक मला इथं. कुठे आहे? कुठे ती? काय माहिती, मला इथे घेऊन आली आणि मी आपली शोधतीये. गेली बहुतेक ती आतमध्ये. चला लवकर बघूया. या या. चला. त्याने घे. तुम्ही आपलं सावकाश चाललंय. या, सावकाश या. ए वृंदा, हात धर माझा. हं, जरा जरा जरा. बाई, असं कसं? तुम्हाला तिकडे बाहेर घेऊन गेली आणि गेली कुठे? शमिका, ए शमिका, शमिका, ए ठमे. शमिका. अरे बापरे, मी वरती बघतो. मग मी बाहेर बघून येते बाई परत. देवा. शमिका, शमिका, शमिका. ए और गेली कुठे? शमिका, 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 ए शमिका. आई, शमिका, 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 शमिका. कुठेच नाही. शमिका, कुठे गेली ही मुलगी? शमिका, इथे झोपली. शमिका, शमिका, बाबा, बाबा, शमिका इकडे. आई ग, झोपले ग लेकरू. अरे इकडे झोपली आहे. बघा ना. हो. शमिका, उठ बाळा. अगं झोपू दे की तिला. नाही, उठवावं तर लागेलच ना, म्हणजे काहीतरी खाऊन घेईल भूक लागली असेल तर. शमिका, उठ बाळा, उठ. मला नाही उठायचं. आईचा फोन आला की उठवा. अरे बापरे. आई ग, आईची आठवण आली वाटतं तिला. वृंदा, एक काम कर, तिच्या आईला फोन लाव. हा, आणि तिचं बोलणं करून दे, म्हणजे मग जरा 2 घास खाईल काहीतरी. हा हा, होय होय. ए वृंदा, आहे का नंबर तुझा? अजिंक्य सरांना करता येईल फोन. कर 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 बाई. लेकरू आईचं आठवण काढते ग. आई ग. मी तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो. आपण हवं तर सविस्तर बोलूया. नक्की. थँक्यू. ओके.
हा बोला मिसेस वृंदा. हा, शमिकाच्या आईचा नंबर पाठवता का? What? अहो व्हॉट काय, मी म्हटलं की शमिकाच्या आईचा नंबर पाठवाल का? ती झोपली आता. काय झालं, ती खेळून खेळून दमली आणि झोपून गेली. आम्ही तिला उठवतोय तर म्हणते की मला आईचा फोन आला की उठवा. नाही म्हणजे ती आईशी बोलेल आणि 2 घास जेवून तरी घेईल ना. आईशी बोलायचं तिला? हो. ठीक आहे, तुम्ही ठेवा फोन, मी येतो तिला घ्यायला. अहो पण त्यांचं बाय बाय. बरं झालं तुम्ही आलात. एवढं टेन्शन आलं होतं ना मला खरंच. काय रे, काय झालं? काय झालं काय, मगाशी तुम्हाला कॉल करत होतो, तुम्ही कॉल उचलत नाही माझा. बरं कॉल पण करत नाही परत. अरे आम्ही इथेच येत होतो म्हणून कॉल उचलला नाही. हो पण कोर्टात गेले म्हटल्यावर तिथे काय होतंय काय नाही हे कळत नाही, तोपर्यंत टेन्शन येत राहतं रे उगाच. अरे असं काय करतोयस? ठरलं होतं ना, तो अजिंक्य बोललाच होता ना की पुढची तारीख घेणार म्हणून. ती तारीख काय 15 दिवसाची उसंत मिळाली काम करण्यासाठी, आणखीन थोडं जगण्यासाठी, लाडू आणि बर्फीसाठी कष्ट करण्यासाठी. बस. तू काळजी नको करूस. हा बघ, आपण सगळे मिळून आपलं घर सांभाळणार आहोत. आणि राहिला प्रश्न तुझा, तर मला खात्री आहे की तू लवकरात लवकर या सगळ्यातनं सुटणार आहेस. हा बरं तुम्ही थांबा, मी आपल्यासाठी काहीतरी गोड घेऊन येतो खायला. हा काय बघताय? आणखीन एका गोष्टीची उसंत मिळाली आहे. कसली? तुझ्यावर प्रेम करण्याची, तुझ्यावर जीव लावण्याची. अहो काय करताय, भाऊजी येतील. तुला काय वाटतंय का तू स्वीट आणायला का गेला? का? कारण आपल्या आठवणींच्या कोथळीत आणखीन एक स्वीट मुमेंट वाढावी म्हणून. चला काम करा. अगं मी पण हाय. इयर रिंग्स छान आहेत. इयरिंग्स छान आहेत. तुला कसं माहित तू कुठे आहेस? डोळे बंद केलेस आणि श्वास घेतलास तर श्वासात, हृदयावर हात ठेवून फील केलंस तर हृदयात. कुठे आहेस? तुझ्या जवळ आहे कुठेतरी. अरे पण नक्की कुठे? इतनी आसान नहीं होती
सच्चे प्यार की तलाश, खुदा मिल जाता है पर सच्चा प्यार नहीं मिलता. हे सांग ना कुठे आहेस? आभा, काय ग, काय झालं? नाही काही नाही. मग चेहऱ्यावर एवढं टेन्शन का दिसतंय? कोणाशी बोलतेस? नाही टेन्शन वगैरे काही नाही. असंच एक जुना मित्र आहे. ओ, जुना मित्र. मग खास पण असेल ना? म्हणजे जुने मित्र आपोआप खास होतात ना. अगं नाही ताई, असं काही नाही. फालतू आहे तो. माझा भाऊ तुझ्या क्लासमध्ये आहे, त्याला सोडायला आलो होतो तेव्हा तुला बघितलं. अगं, फालतू आहे ना मित्र तो. मग कशाला लक्ष देते? जाऊ दे ना, सोड. तू कामावर लक्ष दे. हा, तुझं माझ्याकडे लक्ष काय ग? तू तुझं काम कर ना. माझा भाऊ तुझ्या क्लासमध्ये आहे, त्याला सोडायला आलो होतो तेव्हा तुला बघितलं. नाव सांग. माझं नाव तर तू सांगायला पाहिजेस ना. मी तुझ्या एवढ्या आवडी निवडी सांगितल्या. माझ्या सुद्धा आवडी निवडी सांगतो. मला जेवणात गोड, रंगात पिंक, फिरायला जायचं म्हटलं की गाव आवडतं आणि मूवीत रोमॅन्स पेक्षा सोशल मेसेज काय आहे हे पाहायला जास्त आवडतं. मूवी पेक्षा नाटक जास्त आवडतं. सगळ्याच कशा आवडीनिवडी जुळतात ह्याच्या आणि माझ्या. काय ग आभा, कोणाच्या आवडी निवडी जुळतायत? नाही काही नाही, कोणाचं काही नाही. मी आलेच. काय जमाना आलाय बाई मास्तर आजकाल. हा, आई बाप पैशाच्या मागे धावतात आणि ही फुलासारखी लेकरं, यांना एकटं जगायला लागतं बाई. बघा ना आता, बाप कोर्टात आणि आई हापीचा. म्हणजे कंटाळून हे लेकरू खोड्या गाडेल नाही तर काय करेल सांगा बरं. काय पालक तरी काय करणार हो. हल्ली सगळ्या जगाचा वेगच इतका वाढलाय, गरजा वाढल्या, मग त्या पूर्ण करण्यासाठी जी शर्यत वाढली. आपल्या काळी होतं तितकं सोपं राहिलेलं नाही आता संसाराचं गाडा ओढणं. अहो पण मास्तर मोठा वकील आहे की कोर्टामध्ये हा माणूस. मग अगदी काही रोज हातातोंडाची गाठच पडत नाही बाई. असं असेल का सांगा बरं. काय गरज त्या आईला हापिसात जायची. हा, शमिका, शमी, अरे झोपते? त्रास तर नाही दिला तिने? नाही, आज त्रास नाही दिला तिने. पण तुम्ही एवढ्या घाईत कशाला आलात?
नाही म्हणजे तिच्या आईचा नंबर पाठवला असतात ना. जेवायला वाढलं तर सारखं आई पाहिजे असं करत होती. आईचा नंबर पाठवला असता तर तिचं बोलणं करून दिलं असतं फोनवर, म्हणजे जेवली असती जरा. नाही पण ते शक्य नाही. बाई शक्य नाही म्हणजे एवढी कामात असते का तिची आई? नाही तसं नाही. तिची आई या जगात नाहीये. बाई गायत्री माझी बायको 2 वर्षापूर्वी एका कार ऍक्सिडेंट मध्ये गेली. तेव्हापासून मीच सांभाळतोय हिला. गायत्री जग होतं आमचं. नियतीने तिला हिरावून घेतलं. त्या धक्क्यातून अजून मीच सावरलो नाहीये तर शमिका कशी सावरे? अजूनही गाढ झोपेत आईला हाक मारते. मला आई पाहिजे असं म्हणते. कुठून आई आणून देऊ तिला? शमू चल. सॉरी. आम्हाला माहिती नव्हतं. इट्स ओके. आणि थँक्यू. शमिकाला सांभाळलं त्याबद्दल. कुठून आणू मी आई तुझ्यासाठी बाळा? तू झोपलीस की नेहमीप्रमाणे उठायच्या आधी म्हणतेस आईला फोन लावून दे. कुठून आणू असा फोन ज्यावरून तुझं आईशी बोलणं होईल? शमू, ही एकच केस अशी आहे जिथे तुझा बाबा ऍडव्होकेट ऍडव्होकेट अजिंक्य मांडलेकर सुद्धा हरलाय. कसं समजावून सांगू तुला?
आता आई परत येऊ शकत नाही बाळा. तुझ्या आईची जागा घेणारी आता पुन्हा कुठून आणू मी? आईने तुझ्या मनात जे नातं, जी इमेज निर्माण केली आहे, ती पुन्हा एकदा नव्याने जशाच तशी तयार करणारी व्यक्ती मला आयुष्यात पुन्हा नाही सापडू शकत. सॉरी शमू. I'm sorry.